ठाणे महानगरपालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे। महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती अंतर्गत तब्बल 22,000 मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकरण धुळकात पडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। यात केवळ सहाय्यक आयुक्तांच्या सह्या शिल्लक असल्याची माहिती देखील समोर आली आहे। येत्या 2 दिवसात ही प्रकरणे मार्गी लावावी, अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे। एका पत्रकार परिषदेअंतर्गत याबाबतचे पुरावे सादर करण्यात आलेत। यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, प्रवक्ते राहुल पिंगळे, ज्येष्ठ नेते JB यादव उपस्थित होते। वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत एका शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकरण मार्गी लागत नसल्याची तक्रार आमच्याकडे केली होती। त्याच अनुषंगाने याची माहिती घेतली असता एकट्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये मागील वर्षभरापासून 338 प्रकरणे केवळ सहाय्यक आयुक्तांच्या एका सहीसाठी दाबून ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। तर लोकमान्य प्रभाग समितीमध्ये 290 प्रकरणे अद्याप मार्गी लागू शकली नसल्याची माहिती देखील त्यांना यावेळी दिली। तर केवळ या 2 प्रभाग समितीत नाही तर सर्व 9 प्रभाग समितीमध्ये 22,000 प्रकरणे रखडली असल्याची माहिती देत असताना काही निवडक प्रकरणे विनाविलंब हस्तांतरित होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यामध्ये कळवा, मुंब्रा, दिव्यात सर्वाधिक प्रकरणे असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या समितीमध्ये 2000 ते 2200 प्रकरणे दाबून ठेवली असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला आहे। मात्र काही हस्तांतर प्रकरणे भ्रष्टाचार करीत त्वरित मार्गी लावत आहेत। यामध्ये कोणतेही अधिकारी सहभागी होत आहेत याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पुढील 2 दिवसात केली आहे। यामध्ये कोणते अधिकारी सहभागी आहेत याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तर पुढील 2 दिवसात ही सर्व प्रकरणे मार्गी लागली नाही तर काँग्रेस उग्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। 25,000 प्रकरणं प्रलंबित आहेत। कर हस्तांतरण प्रकरणं सहाय्यक आयुक्तांच्या सह्या झालेल्या नाही, बाकी सगळे तयार आहेत। 25,000 प्रकरणं 2 वर्षापासून प्रलंबित आहेत। ते आम्हाला स्वतः 2 प्रभागाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले आहे, माहिती अधिकारी। असे 25,000 प्रकरणं आम्ही ओरली माहिती घेतली। ते 2 पुरावे आहेत। म्हणजे 2 वर्ष जर गोरगरिबांना किंवा सामान्य जनतेला या ठिकाणी भेटीत धरलं जात असेल तर याची जबाबदारी कोणावर जबाबदारी निश्चित करणं? मुख्यमंत्र्यांचे ठाणे। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये हा प्रकार जर चालू असेल या ठिकाणी तर ही बाब दयनीय आहे। आजही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ज्या प्रकारे पुलाखाली अजून भिकारी राहतात, वास्तव्यास आहेत, अनाथ मुलं, म्हणजे तो तर नंतरचा भाग आहे। पण हे सामान्य जनतेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर अशा प्रकारे तर काय उपयोग मला सांगा? मुख्यमंत्र्यांचे ठाणे याचं उत्तर द्यावं आधी प्रशासनाने। आणि त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे। संबंधित सर्व सहाय्यक आयुक्त व इतर जे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी। आणि या प्रकरणाची चौकशी होऊन ही प्रकरणं तातडीने 2 दिवसात निकाली काढावी अशी आमची मागणी आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे। दाखवलं ना आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून प्रलंबित आहे। एका वृद्धाने माझ्याकडे तक्रार केली, ऐकलं का, की माझं 2 वर्ष म्हणून मी गेलो बघायला की नक्की काय प्रकरण आहे। तर सगळं तयार आहे, सहाय्यक आयुक्तांच्या सह्याच नाहीत। ते 3 सहाय्यक आयुक्त बदलले, ते सह्याच करायला तयार नाहीत। आता त्याच्या मागे कारणं काही ती शोधली पाहिजेत, पण त्याची चौकशी झाली पण डिपार्टमेंटल। जरी नेग्लिजन्स असेल या ठिकाणी आणि जर सह्या न करता निघून गेले असतील तर त्यांना त्यांच्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून जी ॲक्टमध्ये तरतुदी आहेत, महाराष्ट्र सेवा शर्ती नियम, त्याच्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर।